मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून सेवेसाठी खुला। मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार। यामुळे एक्सप्रेसवेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही। खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका। राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह। विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर उद्धव ठाकरेंकडून हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला अभिवादन। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील वीरांना आदरांजली। पुणे शहराच्या काही भागात आज पाणी पुरवठा विस्कळीत होणार। खडकवासला ते वारजे मुख्य जलवाहिनीत गळती। वारजे जलशुद्धीकरण केंद्र 2चं पंपिंग बंद राहणार। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यात आजपासून जनगणना मोहीम। 1 मे ते 15 मे दरम्यान ऑनलाईन माहिती भरण्याची संधी। 2 टप्प्यात जनगणना मोहीम राबवली जाणार। विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम। तर उद्यापासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। भाजप आणि शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाही। मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे यांच्याशी चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांचा निर्णय। मवियाकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर बिनविरोध। उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा काँग्रेसचा निर्णय। तर पुढच्या वेळी राज्यसभा देण्याची काँग्रेसची मागणी। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा टीएमसीचा आरोप। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम मध्ये कोणतीही गडबड नाही। सर्व ईव्हीएम सुरक्षित आणि लॉक बॅलेट बॉक्स वेगळं करण्याचं काम सुरू होतं। सर्व पक्षांना याची माहिती दिली होती। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण।